पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्यासाठी तुर्की बनावटीच्या 300 ते 400 ड्रोनचा वापर, सर्व ड्रोनचा हवेतल्या हवेत खात्मा, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत माहिती. भारतानं प्रतिहल्ला करू नये यासाठी पाकिस्तानकडून नागरी विमान सेवेचा ढालीसारखा वापर, त्यामुळे भारतानं संयम दाखवला. भारतानं पुराव्यासकट पाकिस्तानला उघडं पाडलं. पाकिस्तानच्या लष्कराचा भ्याड हल्ला, कॅमेऱ्यात कैद. पूंछमधील नागरी वस्त्यांवर हल्ला, तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानी उग्रतोफांचा रात्रभर मारा. जम्मूजवळच्या सांबामध्ये 7 दहशतवाद्यांचा काल भारताकडून खात्मा, बीएसएफच्या कारवाईची चित्तथरारक दृश्य समोर. भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाल्याची चर्चा, पाकिस्तान सरकारनं दाऊदला सुरक्षित जागी लपवल्याची सूत्रांची माहिती. मात्र दाऊद पाकिस्तानातच असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांना संशय. आयपीएल आठवडाभरासाठी स्थगित, भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा निर्णय. गृहमंत्री अमित शहानी बीएसएफ, सीआयएसएफ आणि आयबीच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक. पाकसोबतची सीमा आणि विमानतळांच्या सुरक्षेचा घेतला आढावा. भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये पाकिस्तान वापरत असलेलं चिनी क्षेपणास्त्र, गोळीबार सुरू असलेल्या ठिकाणी ग्राउंड झिरो रिपोर्ट. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात फुलं, हार, नारळ घेऊन जाण्यास बंदी, तर शिर्डीतही फुलं, हार आणि स्कॅन करूनच मंदिरात प्रवेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.